नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती 2025 पद मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका मागील झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे? नवोदय विद्यालयामध्ये मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 33% नवोदय विद्यालयामध्ये मुलींसाठी आरक्षण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 14 ऑक्टोबर 2023 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांचे लाभार्थी कोण असतात? राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे यांचे लाभार्थी कोण असतात बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जन्म ते 18 वर्षाचे बालक हे लाभार्थी असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करत असतो? बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती ही कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, पोक्सो कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे? पोक्सो कायद्यानुसार तक्रार कधी दाखल केली पाहिजे? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे घटना घडल्यानंतर त्वरित ही पोक्सो कायद्यानुसार ही तक्रार केली पाहिजे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? बाल हक्क संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी हा लागू करण्यात आलेला कायदा आहे, म्हणजे अधिनियम आहे? बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2012चा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षाचा झालेला आहे? कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षाचा झालेला आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2013 पासून हा कायदा झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षाचा आहे? हुंडा प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? बघा, हा पण प्रश्न तुम्हाला डबल परीक्षेमध्ये विचारला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1961चा हा कायदा आहे. कोणता आहे? हुंडा प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? 1961चा. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दंतशय. कोणता रोग होतो? दंतशय. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, एका वर्षाच्या आत बाळाला कोणकोणत्या लसी देतात? एका वर्षाच्या आत बाळाला खालीलपैकी कोणत्या लसी हे देत असतात? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व हे लसी देत असतात. एक आहे पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो क्षय प्रतिबंधक लस, ही पण दिली जाते. 2 नंबर आहे त्रिगुणी लस, ही पण दिली जाते. आणि 3 नंबर आहे पोलिओ लस, ही पण दिली जाते. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, एमबीचे पूर्ण रूप काय आहे? एमबीचे पूर्ण रूप आहे काय आहे आपल्याला ते सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मेगाबाईट. काय मित्रांनो? मेगाबाईट. एमबीचे पूर्ण रूप म्हणजे मेगाबाईट आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजची पद्धत अंमलात आणलेली आहे? कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजची पद्धती अंमलात आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बेंगळूर या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? बेंगळूर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हेग या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय म्हणजे हेग या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, संतोष करंडक ही क्रीडा स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष करंडक ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुटबॉलशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केलेली आहे? 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या देशातील राज्यातून वाहते? ब्रह्मपुत्रा ही नदी देशातील कोणत्या राज्यामधून वाहते? बघा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आसाम या राज्यातून ब्रह्मपुत्रा नदी ही वाहते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, ॲल्युमिनियम डॅश खनिजापासून मिळवले जाते. ॲल्युमिनियम डॅश या खनिजापासून मिळवले जाते. बघा, प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बॉक्साईट पासून मिळवले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पक्षी अभयारण्य यासाठी प्रसिद्ध म्हणजे कर्नाळा हे ठिकाण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, गीता दत्त कोण होत्या? गीता दत्त हे म्हणजे कोण होत्या? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पार्श्व गायिका होत्या. कोण होत्या मित्रांनो? पार्श्व गायिका. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोणाला ओळखले जाते? बघा, हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम या नावाने कोणाला ओळखले जायचे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राहुल देव बर्मन यांना ओळखले जायचे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? नर्मदा नदी कोणत्या समुद्रामध्ये जाऊन मिळते? बघा, प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरबी समुद्रात जाऊन नर्मदा नदी ही मिळते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी कोणती आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजगड ही दुसरी राजधानी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, मुघल राजा बहादूरशाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय आहे? मुघल राजा बहादूरशाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय आहे ते आपल्याला खालीलपैकी सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जिनत महल. काय म्हणतो? जिनत महल. हे काय? मुघल राजा बहादूरशाह जफर यांच्या पत्नीचे नाव आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण होते? बघा, पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नानासाहेब हे होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण असलेला म्हणजे मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ळ काय मित्रांनो? स्वतंत्र वर्ण आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1911 साली हे राष्ट्रगीत जनगण हे गायले होते. कधी गायले होते? 1911 रोजी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, आझाद हिंद सेनेच्या पहिल्या रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते? आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व हे कोणी केले होते? बघा, प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लक्ष्मी स्वामीनाथन यांनी नेतृत्व केले होते. कशाचे? महिलेचे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
29 मित्रांनो, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय आहे? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे नेमका काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रस्तावना आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला वारंवार परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे 8 मार्च आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.